हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर सुरुवात झाली आहे सासरहून व्लॉगची. तर कालच्या दिवशी आम्ही आलो होतो जळगावला. गावावर आलो आहे दिवाळीसाठी. तर सकाळी छान फ्रेश वगैरे झाली, हेअर वॉश वगैरे केले होते आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवला होता. आणि आज आमचं पाणी आलेलं होतं. तर जळगावमध्ये ना 2 दिवसाआड पाणी येत असतं, रेग्युलर पाणी येत नाही. तर त्यामुळे ना पाणी भरून ठेवावं लागतं, 2 दिवसाचं साठवून ठेवावं लागतं. तर त्यामुळे ना कॉक असतात आमचे, कारण आमची फर्स्ट फ्लोअरवर, सेकंड, थर्ड वरती पण सगळीकडे पाण्याच्या टाक्या आहेत. तर कुठं कोणता पाईप जातोय तर त्यावर आमचं डिस्कशन चालू होतं. मी त्यांना म्हणत होती की मला इतक्या वर्षात कधीच कळलं नाही की कोणता कॉक बंद केल्यावर पाणी थांबतं आणि कोणतं चालू केल्यावर जातं, काहीही कळत नाही. तर असं आमचं तिथं सुरू होतं. तर चहा वगैरे पिऊन झाला होता, सगळं झालं होतं आणि इथं मी नाश्ता बनवत होती. खरं बघायला गेलं तर आमचा इथेही आम्ही नाश्ता वगैरे बनवत नाही, कारण आमचा टायमिंगच जेवणाचा जो आहे तो 10:30-11चा आहे. तर एवढ्या लवकर जेवत असल्यामुळे नाश्ता वगैरे आम्ही करत नाही. तर डायरेक्ट स्वयंपाक करतो. पण आज नाश्ता बनवण्याचं कारण असं, पोहे बनवत होती आणि पोहे बनवण्याचं कारण असं की आमच्या घराजवळच ना सत्संग सुरू आहे, भागवत कथा सुरू आहे. तर त्या भागवत कथाचा आज शेवटची समाप्ती होती आणि त्या निमित्ताने तिथे ना जेवण होतं आज. भंडारा असतो, देवाचा जो भंडारा असतो ना तो होता. तर आम्ही तिथं सगळ्यांना जे आहे प्रसाद आहे म्हणून मग तिथं सगळ्यांना बोलवलेलं होतं. तर आई म्हटल्या की प्रसाद आहे तर सगळेच जाऊया. आज शेवटचा दिवस आहे आणि लकीली तुम्हाला तो मिळालाय तर तुम्ही या तिथे. तर भागवतचा शेवटचा दिवस पण होता आणि महाप्रसाद भंडारा पण होता. तर इथं ना सकाळी सकाळी मग पोहे करून घेत होते, कारण त्याला ना उशीर होता, म्हणजे 12 वाजेपर्यंत तिथं जेवणाचा टायमिंग होता. तर एवढा वेळ रोणीतही राहिला नसता आणि आम्हालाही राहवलं नसतं, कारण आमचा लवकर जेवणाचा टायमिंग असतो. तर इथं पोहे बनवले होते नाश्त्यासाठी आणि आदल्या दिवशी ना रात्री खिचडी पण केली होती. तर ती पण आम्ही छान अशी गरम करून त्याचा नाश्ता करणार होतो. तर इथं पाणी भरणं सुरू होतं. देवाचं पाणी पण आम्ही सेपरेट जे आहे ना ते भरून ठेवतो 2 दिवसाचं. आणि पिण्याचं पिण्याचं म्हणजे जे स्वयंपाकासाठी वापरलं जातं ना ते पण आम्ही वेगळं भरून ठेवत असतो. तर इथं आई पाणी भरत होत्या आणि मी इथं नाश्ता जो आहे ना तो बनवून घेत होती. आणि सांगायचं झालं तर आदल्या दिवशी ना रोणीतला अजिबात बरं नव्हतं. जेव्हा आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याला बरं नाहीये, ताप आहे, सर्दी पण झाली आहे, खोकला पण होता. तर त्यानंतर ना त्याला दवाखान्यात नेलं होतं आणि डॉक्टरांनी औषधी गोळ्या वगैरे दिलेल्या होत्या. तर औषधी गोळ्या वगैरे दिल्या होत्या. घरी आला, त्याने सकाळी व्यवस्थित खाल्लंही नव्हतं. डोसा दिला होता त्याला, पण डोसा पण त्याने थोडाफारच खाल्ला होता, जास्त खाल्ला नव्हता. आणि दिवसभर त्यानं असंच काही न खाता, कारण बरंच नव्हतं त्यामुळे त्याला इच्छाच झाली नाही काही खायची. आणि त्यानंतर रात्री मग मी भेंडीची भाजी, पोळी वगैरे असं बनवलं. खिचडी बनवली, भेंडीची भाजी बनवली, पोळ्या बनवल्या आणि त्याला जेवायला दिलं. तर त्याने व्यवस्थित जेवलं, पण त्याला ते अपचन झालं आणि बरं नसल्यामुळे औषधीही दिल्या, तर ते सगळं त्याला त्याचा त्रास झाला आणि त्याला रात्री बऱ्याच उलट्या झाल्या. म्हणजे जवळ-जवळ खूप त्याला पाठोपाठ उलट्या ज्या होत्या ना, जेवढं जेवण केलं त्याने सगळं काढलं आणि त्यामुळे ना पोट जे होतं त्याचं पूर्ण रिकामं झालं होतं, खाली झालं होतं आणि त्याला खूप भूक लागलेली होती. म्हणून सकाळी-सकाळी त्याच्यासाठी म्हणून मी इथं पोहे बनवत होती. कारण तो उठला आणि उठल्या-उठल्या म्हटला की "मम्मी मला भूक लागली आहे." खरं तर त्याला कालही भूक लागली होती, पण जेवण केल्यानंतर त्याला उलटी झाली आणि उलटी झाल्यानंतर मग ते पोट रिकामं झालं, तर त्याला अजून भूक लागली. परत मी त्याला थोडीशी भाजी-पोळी दिली, तर तेही त्याला पचलं नाही. काल रात्री आमचं जे होतं ना, यातच कार्यक्रम गेला. बरं नसल्यामुळे उलट्या वगैरे झाल्या, अंथरुणही भरलं बऱ्यापैकी. तर आज ना लकीली असं झालं की नळ आले होते, पाणी आलं होतं आणि बरंच पाणी असल्यामुळे ना सगळं अंथरूण वगैरे जे होतं ते व्यवस्थित धुतलं गेलं. आणि आमच्या साईडला ना मोठीच जागा आहे साईडच्या इथं. तर पाणी आलं होतं, तर सगळी जागा जी होती ना ती पुसून घेत होती. अशी पण रोजच्या रोज पुसली जाते, पण आता पाणी आलं होतं आणि सगळं ओलं होतं, तर तिथं भीती असते की असं कोणी स्लिप वगैरे व्हायला नको, सटकायला नको, म्हणून मग मी सगळं जे होतं ना पुसून घेत होती. सकाळी उठल्यानंतर आमचं जे आहे ते झाडलं जातं, पण पुसायचं राहिलं होतं ओलं असल्यामुळे, तर ते सगळं पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर नाश्ता वगैरे केला पोह्यांचा.
नाश्ता वगैरे झाल्यावर लाइटिंग लावायची होती. नॉर्मल जी होती ना खालच्या साईडला कंदील आणि एक लाइटिंग आबांनी लावली होती. त्यांना जेवढं जमलं तेवढं त्यांनी केलं होतं. पण वरच्या साईडला ना लाइटिंग लावलेली नव्हती. तर मग मी आणि आम्ही दोघं मिळून जे आहे ते मी त्यांना मदत करत होती लाइटिंग लावायला आणि आम्ही दोघांनी मिळून जी होती ती लाइटिंग लावली. आणि आबा नव्हते घरी. आबा गावाला गेले होते. पूजा होती मुंबईला अनिरुद्ध बाबांची जी असते ना तिथे पूजा होती देवीची. तर तिथं गेलेले होते आबा. तर रोनीतला आबांची खूप आठवण येत होती कारण आबांसाठी म्हणून रोनी जळगावला आला होता आणि आबा गावाला गेले होते. तर रोनी तिथं आबांना फोन करून विचारत होता की तुम्ही कधी येताय, लवकर या असं त्याचं सुरू होतं. आबांना मग त्याने बोलवलं लवकर या असं आणि आबा पण येणारच होते. ते आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवारच्या दिवशीच गेलेले होते. शुक्रवार शनिवारच्या दिवशी पूजा होते आणि आज रविवारच्या दिवशी रिटर्न येणार होते. तर ते ट्रेनमध्ये होते. तर रोनीचं त्यांना बोलवणं चालू होतं लवकर या असं आणि त्यानंतर मग मी अगेन खरं तर प्रसादाला जायचं होतं. महाप्रसाद होता तिथे. पण रोनीतला तिथं जायचं नव्हतं आणि खरं सांगायचं तर ऊन पण खूप होतं बाहेर आणि तिथं खरं तर जळगाव म्हटल्यावर वरणबट्टीच राहणार. तर तेही त्याला खायला नको वाटलं मला. म्हणून मग मी घरी त्याच्यासाठी टमॅटोची भाजी आणि चपाती बनवली होती की तो घरी जेवेल आणि मी आणि आम्ही सगळेजण तिकडे जाणार होतो. तर त्याच्यासाठी स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग मी इथे आले होते. जिथं थोडंसं का असेना भागवत ऐकायला तरी मिळेल. शेवटचा दिवस होता. तर इथं आले होते आणि छान असं भागवत वगैरे सुरू होतं. तर हे इथे ना भागवत यासाठी होतं. तर तिथे ना एक आहेत नगरसेवक म्हणून. तर त्यांच्या आईचा वाढदिवस होता. 65वा वाढदिवस होता. आय थिंक 65वा वाढदिवस होता. तर त्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी आईसाठी वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा तर त्यांनी भागवत ठेवलं होतं. भागवत आणि प्रसाद ठेवला होता आणि आईचा जो बर्थडे होता तो अशा पद्धतीने त्यांनी सेलिब्रेट केला होता. तर खूप छान त्या मुलांनीही छान असं भाषण वगैरे दिलं. आईबद्दल सांगितलं की आईनी किती एकटीनं म्हणजे एकटी आई होती त्यांची आणि एकट्या आईनं तिघं मुलांना मोठं केलं आणि आज सगळी मुलं चांगल्या पदावर आहेत, चांगले काम करतायत आणि त्यांनी एवढं भागवत घडवून आणलं तर त्यांना आईलाही छान वाटत होतं. मुलांनाही छान वाटत होतं. तर त्यांनी असं त्या निमित्ताने हे जे होतं आईसाठी म्हणून भागवत ठेवलेलं होतं. बरेच जण भागवत कथा करतात पण त्याचं कारण असं काही नसतं. निमित्त वगैरे असं काही नसतं. इच्छा असते तर करता. पण हे वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेलं होतं. तर छान होतं आणि नगरसेवक असल्यामुळे ना बरेच जण मोठे लोक पण आलेले होते आणि इथं ना कृष्णाचा जन्म झाल्यानंतर दहीहंडी जी फोडली जाते ना तर जे लोक आलेले होते माननीय जे लोक होते त्यांच्या हस्ते इथं दहीहंडी जी होती ना ती फोडली चालली होती. तर आम्हाला खरं तर पुण्यासारख्या सिटीमध्ये भागवत वगैरे असं काही ऐकायला मिळत नाही. पण इथं आल्यावर शेवटचा दिवस होता आणि लकीली तो आम्हाला प्रसाद नशिबात होता असं म्हणता येईल. तर आम्ही इथं आलो होतो आणि इथं दहीहंडी फोडली होती आणि त्याच्यामधला जो प्रसाद होता ना तो पण संपूर्ण सगळ्यांसाठी वाटला होता. आणि इथं भागवतच्या ठिकाणी ना त्या तिघं मुलांनी हे बघा सेलिब्रेट पण केलं होतं इथं आणि त्यांनी आईवर पुस्तक लिहिलं होतं मुलांनी आपल्या आईसाठी. तर ते पुस्तकाचं सुद्धा त्यांनी ओपनिंग केलं होतं आणि सगळ्यांना जेवढे सगळे लोक आलेली होती ना सगळ्यांना त्यांनी ते पुस्तक जे होतं ना ते वाटलं होतं आईविषयी जे लिहिलं होतं ते. तर खूप छान असं वाटलं आणि त्यानंतर मग इथं जेवणाला जी होती ना भागवत वगैरे कथा जी होती ना ती संपली होती आणि इथं लगेच बायका ज्या होत्या ना त्या जेवायला बसल्या होत्या. तर जळगाव आहे आणि जळगावमध्ये वरणबट्टी असणार नाही असं होणार नाही. कुठेही काहीही कार्यक्रम असला महाप्रसाद असला किंवा गणपतीचं काही असलं ना तर इथं वरणबट्टीच असते. तर आणि बऱ्याच दिवसांनी जळगावची जी वरणबट्टी असते ना त्याची टेस्ट जी असते ना ती खूप वेगळी असते. दाल बाटी किंवा बाकी गोष्टी त्या पण असतात पण प्रत्येकाची ना प्रत्येक याच्यानुसार टेस्ट वेगळी असते बनवण्याची. जशी घरी बनवतो ना त्यापेक्षाही जी मंडपात जी असते जे आचारी बनवतात ना त्यांची वरणबट्टी जरा वेगळीच असते. तर आज इथे वरणबट्टीच होती जेवणासाठी आणि सगळे बायका माणसं जे होते ना ते बसले होते आणि हे बघा ही छान अशी बट्टी आणि बट्टी असली तर त्याबरोबर ना घुटलेल्या वांग्याची भाजीच असते. हा मेनू फिक्स असतो. वरण बट्टी आणि घुटलेल्या वांग्याची भाजी आणि त्याचबरोबर छान असा शिरा पण होता.
छान प्रसाद वगैरे खाल्ला. घरी आलो आणि आबा आले होते. रोनीतला खूप आनंद झाला होता आणि रोनीतने एवढ्या गप्पा मारल्या, की आबांना दुपारी झोपूही दिलं नाही. जवळ बसवलं आणि आबांशी गप्पा मारणं चालू होतं, फटाके फोडणं चालू होतं. आणि जी कमी होती त्याला आबा याचसाठी हवे असतात, कारण की आबा त्याच्यासोबत भरपूर गप्पा वगैरे मारतात आणि पाहिजे तसं त्याच्याबरोबर खेळत असतात, बोलत असतात. तर इथं रोनीचं तेच सुरू होतं आणि त्याचे फटाके पण फोडणं सुरू होतं आणि रोनीतला दिवसाच फटाके फोडायचे होते. म्हणजे पाऊस, चक्री हे त्याला दिवसाच पेटवायची होती. खरं तर त्याला आम्ही सांगितलं, की रात्रीच्या वेळेला फोडायचे असतात, पण मुलं आहेत, ऐकणार कुठं? आणि रोनीतला स्वतः नाही फोडायचं. खरं तर त्याला फक्त बघायला मजा येते. तो नाही करत. तो थोडासा विचार करतो करायला, घाबरतो तो. कारण बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना, आम्ही त्याला थोड्याशा सांगितल्या आहेत, की असं होतं, की असं होतं, तसं होतं. त्यामुळे जरा घाबरतो. तर त्याला बघायला जास्त आवडतो पेटवण्यापेक्षा. इथं खरं त्याने पेटवली, पण त्यानंतर ना रात्री जेव्हा त्याला पेटवायला सांगितली ना, त्याने अजिबात कोटी जी होती ना, ती जाळली नाही. त्यांनी अहोंनाच सांगितलं आणि अहोंनीच फटाके बाकीचे होते ते जाळले होते. त्याने स्वतः जाळले नाही. त्याला फक्त ते पॉपअपच आवडत होतं आणि रोनीतने एवढे पॉपअप फोडले होते, एवढे पॉपअप फोडले, की बॉक्स म्हणजे एक अर्ध्या दिवसातच खाली झाला असेल असं म्हणता येईल. कारण की आबांनी पण आदल्या दिवशी त्याच्यासाठी फटाके जे होते ते आणून ठेवलेले होते. गावाला जाण्याआधी त्यांना माहिती होतं, की नातू येणार आहे आणि नातूनं पण सांगितलं होतं. तर त्यांनी एक पॉपचा जो लसुनी फटाका असतो त्याचा बॉक्स आणून ठेवलेला होता. तर रोनीचं सकाळपासून ना तेच सुरू होतं फोडणं. तर सकाळी वरणबट्टीचं जेवण झालेलं होतं, त्यामुळे रात्री फारशी अशी भूक नव्हती. म्हणून मग इथे दुधीचे पराठे बनवत होती मी. कारण भाजी पोळी खायची इच्छा कोणालाच नव्हती. तर म्हटलं चला दुधी होता, तर दुधी भोपळ्याचे जे पराठे होते ना, ते इथे बनवून घेत होती. आणि रोनीतने ना 3-4 वाजता कोटी जाळली होती. पाऊस जो होता ना, तो जाळला होता. पण त्याला अजून फटाके फोडायचे होते, कारण रात्र झाली होती आणि मी त्याला सांगितलं होतं, की "रात्री मीही तुझ्यासोबत फटाके वगैरे फोडेल, तर आपण रात्रीच्या वेळेला फटाके फोडू." तर त्याचं सारखं चालू होतं. म्हणून आईंनी दिवाबत्ती वगैरे केली, बाहेर दिवे वगैरे लावले आणि इथं पराठे बनवून घेत होती. जेणेकरून पटकन जेवण झालं, की बाहेर जाऊन रोनीच्या मनासारखे फटाके तरी फोडता येतील. कारण एकट्याला फोडायला अजिबात आम्ही अलाउ केलेलं नाहीये. एकतर आई, आबा, हो, हे कोणी न कोणी असतंच. पण त्याला सांगितलं, की आपण सगळे आधी जेवण करून घेऊ आणि त्यानंतर हवं असलं तर तुला फटाके किंवा मीही तुझ्याबरोबर फोडेल, कारण मला खूप आवडतात फटाके फोडायला. तर स्वयंपाक वगैरे झाला होता आणि रोनीत काय ऐकेच ना, म्हणून मग आधी फटाके फोडायला घेतले स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर. आणि इथे छोटे-छोटे जे फटाके होते ना, जे आवाज करतात, म्हणजे लोंगी फटाके, परत प्रत्येकाकडे ना फटाक्यांची वेगळी-वेगळी नावं असतात. त्यामुळे मी जे नावं घेणार त्याला हसू नका, कारण आमच्याकडे ना कोंबडी फटाका पण म्हणतात, ज्याच्यावर असे पांढरे आणि गुलाबी लाईन्स असतात. तर ते फटाके होते. तर खरं तर ते असेच दिव्यावर लावून फोडले जातात. हातामधून असे फेकले जातात. पण त्याचा आवाज ना खूप मोठा असल्यामुळे ना कागदावर जाडून-जाडूनच आम्ही ते फोडत होतो आणि त्यानंतर मीही ते पॉपअप जे होते ना, ते फोडत होती. कारण मलाही मजा येत होती ते फोडायला आणि त्यानंतर ना आईंनीही फोडले होते. आईंनाही मजा येत होती, कारण छान आहे ते. असं फेकलं की त्याचा असा टचकन आवाज येतो ना, मजा येते. पण त्याची जी घाण होते ना, ती खूप जास्त घाण होते. त्याचा एक बॉक्स जरी फोडला ना, तरी पूर्ण असे खडी-खडी सारखं बारीक असं पूर्ण पसरतं आणि कचरा खूप जास्त होतो त्याचा. तर इथे परत एक कोटी, चक्कर असं लावणं सुरू होतं आणि इथे बॉक्स बघा तुम्ही किती बॉक्स आहेत जे रोनीतने फोडलेले आहेत आणि यापेक्षा निम्मे अजून फेकले गेलेत. बऱ्यापैकी फेकले गेलेत आणि बाकीचे बॉक्स जे होते ना, इथं त्याने झोक्यावर आणून ठेवलेले आहेत, जे की रिकामे झालेत. आणि आता रोनीतला चालवायचं होतं कोटी, चक्कर, म्हणजे पाऊस वगैरे असं करायचं होतं. तर हे ना नवीनच आहे. असं बॉक्ससारखं होतं. बाहेरनं बघितल्यावर असं वाटतं की ते चॉकलेट आहे, पण तो पाऊस होता. तर इथं यांना लावायला सांगितलं आणि खरं बघायचं ना, तर असं वाटलं होतं की काहीतरी वेगळा असेल, कारण जसा जो पाऊस असतो ना, तो लाल कलरचा आणि असं त्याला असं शाईनचं कव्हर असतं, तर त्रिकोणी असं असतं. पण हा जरा वेगळाच असा बॉक्ससारखा होता, तर असं वाटलं काहीतरी वेगळं कलरफुल असेल किंवा काहीतरी मोठा असेल किंवा त्याच्यावर स्पार्कल वगैरे असे छान असतील. पण असं काही नव्हतं. जसं नॉर्मल पाऊस असतो तसाच तो पण होता
आणि तेवढाच वेळ पण तो चालला असो. तर त्यानंतर ना शेजारी आजी राहतात, म्हणजे आबांच्या काकू राहतात. अ, स सख्ख्या काकू आणि त्यांचे सून वगैरे ते पण आहेत. तर आम्ही सगळे मिळून इथे फटाके फोडत होतो आणि आजींना आणि आम्हाला दोघांना आमच्या घरामध्ये ना फटाके फोडायला खूप आवडतं. आम्हाला फार आवडतं. तर त्यांना पण इथे ना पाऊस झाडायचा होता. खरं तर त्या आम्हाला सांगत होत्या, पण त्यांना म्हटलं, "तुम्ही करा. आम्ही इथं बाजूला ना फुलझडी वगैरे घेऊन उभे राहतो. आम्ही ते झाडतो. तुम्ही तुमचा पाऊस झाडा." कारण दिवाळीच्या दिवशी ना मी नक्कीच भरपूर फटाके जे आहे ना ते फोडणार आहे. आज असं विशेष असं काही नव्हतं. सण वगैरे पण आज काही नव्हता. म्हणजे आजचा दिवस जो होता ना गॅप होता. कारण कालच्या दिवशी धनतेरस झाली. आज काही नव्हतं आणि उद्या जे आहे ते नरक चतुर्दशी असणार होतं. तर सकाळी लवकर पण उठायचं होतं त्यासाठी. आणि इथे ना आम्ही जो नवीन तो बॉक्स आणला होता ना, म्हणजे फटाक्यांचा जो बॉक्स आणला होता आणि त्यात बऱ्याच वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे फटाके आहेत. दिसायलाच वेगळे आहेत, पण जे आहे ना ते सेमच आहेत. आता हा जो फटाका होता ना, तो लॉलीपॉप सारखा दिसत होता. लॉलीपॉपच होता जवळ-जवळ. पण फोडताना तो सेम आपला जो तडतडी फटाका असतो ना, असा एकदम तडतड वाजतो, सेम तसाच होता. पण असं वाटत होतं बघितल्यावर तो लॉलीपॉप सारखा होता, तर काहीतरी वेगळं असेल, पण तसं काही नव्हतं. तो नुसताच लॉलीपॉप होता आणि हा पण एक फटाका होता. काही कडक नव्हतं, कारण त्याला वात वगैरे काही नव्हती, नुसतंच गोल होतं आणि ते पण पेटवलं, पण ते काही पेटलं नाही आणि आम्हाला कळलंही नाही की ते कसं करायचंय असं. लावण्याचा प्रयत्न केला. फुटणार आहे की काय होणार आहे हेच कळत नव्हतं. शेवटी दिला सोडून, नाही झालं तर नाही हे केलं आणि इथं एक चक्कर वगैरे लावलं होतं. तर असा आजचा दिवस, पहिला दिवस जो होता सासरीचा असा गेलाय दिवाळीचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यांनी जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. बाय. सगळ्यांना हॅपी दिवाळी. बाय.